हाय एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. एकदम मस्त वाटतंय अशी व्हिडिओची सुरुवात करून. आणि जवळपास 3 दिवस झाले मला येऊन मी व्हिडिओची सुरुवातच केली नव्हती. घरी आल्यानंतर जे काय थोडंफार शेअर केलं तेवढंच. आता माझं सगळं आवरून झालेलं आहे, कारण अश्विनला ऑफिसला जायचं होतं. आणि झालं असं सकाळी ना की लेट उठायची सवय आहे. कधी अश्विन ऑफिसला जातात, कधी नाही जात. त्यामुळे आज मी 8:30 वाजता उठली होती आणि उठल्यानंतर अश्विन बोलत आहेत की मला ऑफिसमध्ये जायचं आहे आणि 9:15 9:30 पर्यंत जाईल. सो उठल्यानंतर लगेच कामाला लागले, स्वयंपाक करून घेतला. म्हटलं तसंही 2 दिवसानंतर आता हे सगळं मला करावंच लागणार आहे. विदाऊट ब्रश पण मला रियांशचा टिफिन बनवावाच लागणार आहे. म्हणून नवऱ्याने एवढं उठवलं नाही, म्हणून मी पटकन अश्विनचा टिफिन बनवून दिला. आता यात खूप अशी मोठी गोष्ट नाही आहे, पण तरीही अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या कधी कधी आपण ऑब्झर्व नाही करत. अदरवाईज मी असे पण काही नवरे बघितले आहेत की बायको उठली नाही म्हणून चिडचिड किंवा किरकिर करणारे लोक असतात. टिफिन बनला नाही किंवा वेळेवर काही झालं नाही, हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, म्हणून म्हटलं चला नवऱ्याने आपल्याला एवढ्या वेळ झोपू दिलाय तर वेळेवर टिफिनही भेटला पाहिजे. नाश्ता पण झालेला आहे. आणि या सगळ्या घाई गडबडीत ना माझं केसांना तेल लावणं राहून गेलं होतं. आता लेट तर मी उठतच असते, पण काल रात्री काय झालं ना, अचानक नाक कोरडं पडायला लागलं, घसा कोरडा पडायला लागला आणि सकाळी उठून बघते तर सर्दी झालेली आहे. म्हणजे आता हे एसीमुळे झालं की वातावरण चेंज झालं की व्हायरल आहे, मला काहीच माहीत नाही. पण म्हटलं एक नवीन सुरुवात करायची आहे व्हिडिओची आणि त्यात ही सर्दी आली आहे. आता 4-5 दिवस तर सर्दी ही राहतेच, त्याला काही ऑप्शन नाही आहे. पण मी व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे, अशी काही गॅप पडणार नाही आहे. आता चला सगळ्यात आधी आता मी हे तेल लावून घेते. आज मी परत हे ममाअर्थचं तेल लावते आहे. ममाअर्थ यामध्ये बरेचसे वेगवेगळे येतात. सो हे मला सूट झालं म्हणून मी हे वापरते आहे. त्यानंतर काही गोष्टी करायची आहे, कामं करायची आहे. सो सगळं मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. चला आणि आजच्या व्हिडिओची आपली सुरुवात करू. रियांश लेट उठला, ब्रश आंघोळ करून तयार झाला आणि आता टी व्ही बघत बघत त्याचा नाश्ता चालू आहे. आता मी तेल लावलं आहे म्हटल्यानंतर मला एक तासभर तरी आंघोळीसाठी वेळ आहे आणि तासभर पुरतील एवढी कामं पण आहेत माझ्याकडे. म्हटलं ती कामं पण करून घेते. आणि घर बऱ्यापैकी स्वच्छ होतं, पण ना ते वरवर वाटतं. तरीसुद्धा काही क्लिनिंग मला करायची आहे. आज मी ती क्लिनिंग करणार नाही आहे, पण आता हेअर वॉश करायचं असल्यानंतर 5 मिनटात जे मॅन्डेटरी काम आपण करतो आंघोळीच्या आधी किंवा केस वॉश करायच्या आधी, ते मी करून घेते. बेडशीट मला खूप दिवसापासून नाही, आली तेव्हापासून म्हणते की चेंज करायची आहे. बघा, आंघोळ केल्यानंतर कपडे असेच इथे टाकून दिले आणि लागला आपल्या कामाला. तर बेडशीट चेंज करून घेते. किचनमधलं काम जरी झालं असलं ना तरी ओटा भरून पसारा आहे, मी तो पण तुम्हाला दाखवते. म्हणजे 1 तासभर मला मिनिमम तरी लागेल हे सगळं करण्यासाठी. आणि त्यानंतर मग कुठे आंघोळ, देवपूजा आणि बाकीचं सगळं करायला घेईल. चला आता सगळ्यात आधी बेडशीट चेंज करून घेते. आता बेडशीट कसं अश्विन एकटेच होते, त्यामुळे पाहिजे तेवढी खराब झाली नव्हती, म्हणून 2-3 दिवस परत त्यावर चालवले. पण म्हटलं नाही, आता रियांश असला ना की थोडं म्हणजे मुलं असले की थोड्याफार गोष्टी लवकर खराब होतात. कसं आहे, कधी कधी बाल्कनीतले पाय आणतो किंवा मग काही ना काही होतेच, त्यामुळे ती लवकर चेंज करावी लागते. चला पटकन करून घेते काम. स्वयंपाक जरी लवकर झाला असला तरी हा ओट्यावरचा पसारा आवरायचा सगळा बाकी आहे. आणि आत्ता जर मी तो तसाच ठेवला, आंघोळ करून घेतली किंवा बाकीच्या कामांना लागले, तर मग नंतर काही ते व्यवस्थित वाटणार नाही. आणि ही भांडे धुवून ठेवायची रॅक ही इथून काही आता सध्या हलत नाही, कारण मावशींच्या सुट्ट्या अजून संपलेल्या नाही आहेत, त्या अजून यायच्या आहेत. सो भांड्यांचं काम सध्या माझ्याकडेच आहे. आता आंघोळीच्या आधीच मी भांडी सगळं करून घेते, हे सगळं आवरते. म्हणजे आंघोळ झाली की मला फक्त पूजा करायची आहे. आणि झालंच तर मी आज ना जी काही शॉपिंग केली आहे, सगळी नाही, कारण जे काही खायचं प्यायचं होतं ते सगळं मी काढलेलं आहे. आणि बाकीचे जे सामान होतं त्यातलं थोडंफार सामान काढलेलं आहे, पण जे ठेवता येईल बॅगमध्ये ते तसंच ठेवलं आहे. तर ते झालंच तर आज मी तुमच्याशी शेअर करेन. माहेरी खरंच थोडा आराम मिळाला असतो, त्यामुळे ना घरी आल्यानंतरही काही दिवस आळस जातच नाही. पण तुमच्या बाबतीत काय होतं, म्हणजे घराची अवस्था बघून तुम्ही लगेचच कंबर कसून कामाला सुरुवात करता की तुमच्याही अंगात असाच आळस असतो? मला नक्की कमेंट करून सांगा.
छान सगळी कामं आवरून घेतली आणि उन्हाळ्यात जरा हेच बरं वाटतं, अंघोळीच्या आधी जेवढी कामं होईल तेवढी करून टाकावी, कारण खूप गरम होते. आता काही दिवसांनी नाही होणार, त्यामुळे रुटीन पण चेंज होईल. आता बघा बाल्कनीत इतके मस्त फुलं आले होते जास्वंदाला आणि रोजचे आता 2, 3, 4 अशी फुलं येतात. पण एकाच जास्वंदाला येते, दुसऱ्या जास्वंदाला का फुलं येत नाहीये, त्याला कधी बहर येईल, कधी कळी येईल याची वाट तर मी बघतेच आहे. पण सोबतच मोगऱ्याला सुद्धा आता या सीझनमध्ये कळ्या फुलं येतात का, तुम्हाला माहिती असेल तर तेही मला कमेंट करून सांगा. आल्यानंतर पीठ कमीच होतं आणि विचार केला होता की गहू आणून ते निवडायचे आणि दळायला टाकायचं, पण काही शक्य झालं नाही, आळसच तेवढा होता. शेवटी चक्कीवर जाऊन मी रेडीमेड पीठ घेऊन आले. खूप मोठी आणि डिफिकल्ट कामं आपण करत असतो, पण मला अजूनही काम डिफिकल्ट वाटतं ते म्हणजे खूप जास्त क्वांटिटीमध्ये गहू निवडायचे आणि त्यानंतर ते दळायला टाकायचे. माझ्याकडून हे काम अजूनही होत नाही. लोकं कसे काय 50-50, 100-100 किलो गहू निवडून एकाच वेळी ते साठवून ठेवतात. बापरे! मला कमाल वाटते या गोष्टीची, कारण माझ्याकडून तरी हे काम होतच नाही. तुम्ही काय करता? माझ्यासारखेच आहात की असे गहू साठवून ठेवता? सांगा मला. चला तर आता माझी ही छोटीशी शॉपिंग मी तुमच्याशी शेअर करते. मला सगळं काढायचंच होतं, म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर केल्या जाईल. तर आज बघा हे हेअर मसाजर मी काही यूज केलं नाही घाईघाईत. मला माहिती आहे किती मी यूज करणार आहे की नाही, पण असं छान वाटतं हे करण्यासाठी. आता हे ऑनलाईन मिळतं की नाही माहिती नाही, बाकी जे काही मिळत असेल ऑनलाईन ते मी सगळं टॅग करण्याचा प्रयत्न करते. तर हे आता तिथे ना इतकी जास्त लाईट जाते, खरं तर मला वाटतं गावाकडे पण एवढी लाईट जाणार नाही, तेवढी लाईट उन्हाळ्यात जाते. त्यासाठी ना मला हा क्यूटसा फॅन आवडला होता रावीसाठी आणि माझ्यासाठी मी हा फॅन घेऊन आली होती. आता इथे याची खरंच गरज पडणार नाही आहे, पण कधीतरी बाहेर जायचं असेल तर मस्त आपल्या बॅगमध्ये हा आपण घेऊन जाऊ शकतो. म्हणजे जर गरम वाटलंच आणि मेकअप केला असेल तर हा यूज करू शकतो. त्यानंतर हे 2 मी हेअर बो घेतलेले. येस, हे बघा, हा असा लाईट पिंक कलरमध्ये आहे आणि हा मस्त असा ब्लू कलरमध्ये आहे. थोडासा कलर व्हिडिओमध्ये वेगळा दिसतोय, थोडेसे त्याच्यापेक्षा डार्क आहेत. सो आम्ही पहिल्याच दिवशी काया या शॉपमध्ये गेलो होतो. आता मला त्याचा प्रॉपर ॲड्रेस तर नाही माहिती, पण छान ज्वेलरी होत्या तिथे. ज्वेलरी तर मी नाही घेतल्या, पण असे 2 हेअर बो तिथे. त्यानंतर काही देवांसाठी देवघरात टाकण्यासाठी मस्त असे कापड आणलेले आहेत. नेहमी मी वेगवेगळ्या कलरचे आणत असते आणि अंबादेवीत गेलं किंवा अमरावतीला गेलं तर हे कापड माझे मोस्टली तिथून आणले जातात. हा मस्त वेल्वेटचा असा कापड आहे. देवघरात टाकल्यानंतर एकदम सुंदर दिसेल आणि याचे मी ना 2 असे तुकडे कट करून घेणार आहे. त्यानंतर मला येलो कलरच खूप जास्त आवडला होता यामध्येही. हा बघा इतका सुंदर मस्त असा येलो कलर आहे आणि चौरंगावर टाकण्यासाठी काही पूजा वगैरे असेल तर त्यावर टाकण्यासाठी हा खूप सुंदर दिसेल. आणि ही एक नवीन गोष्ट मला दिसली होती. म्हटलं चला काही असं देवपूजा किंवा यावर ना छान असं कृष्ण म्हणजे ज्या देवाची आपण पूजा करतोय असं काही सण वगैरे असेल तर हे मस्त आसन टाईप म्हणून आपण यूज करू शकतो. तर यावेळी मी हे एवढंच आणलं आहे. एक मुकुटही असेल, ते जेव्हा दिसेल मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर हा एक छोटूसा दिवा, अधिक महिन्याचं चांदीचं पितळेचं असं दान केलं पाहिजे असं आपण म्हणतो. तर निकिता हा दिवा माझ्यासाठी घेऊन आली होती. मस्त आहे, छान डिझाईन आहे. आई बद्रीनाथ केदारनाथ सगळं फिरून आली. तिथून ना आईनी असे मस्त लाकडी करंडे आणलेले आहेत. तर हे बघा, हे मस्त असे लाकडी करंडी आहे आणि छान आहेत, म्हणजे फिनिशिंग पण मस्त आहेत. यात हळद आणि कुंकू आईने भरून दिलेलं असेल. हां, यात कुंकू आहे. सो हे पॅक आहे, म्हणजे असं कुठे ताटात वगैरे घेऊन जायचं असेल ना तर छानही दिसतं आणि पॅक पण आहे. सो हे बद्रीनाथ की केदारनाथवरून आईने आणलेलं. तशा फारशा गोष्टी तिने काही आणल्या नाही, शॉपिंग केलीच नाही, कारण फारसं असं काही घेण्यासारखं नव्हतंच. थंडी होती त्यामुळे जॅकेट्स, शॉल, मफलर हे सगळं होतं, त्यामुळे खूप अशी शॉपिंग तिने केलीच नाही. जे खाण्यापिण्याचं सामान होतं ना ते मी आधीच सगळं काढून टाकलं आणि फक्त एवढंच आणलं आहे असं नाही आहे, या व्यतिरिक्तही काही आणलं होतं, पण ते सगळंच आता मी तुमच्याशी शेअर करत नाही. सो त्यातलीच ही एक गोष्ट. त्यानंतर मी मोची गल्लीमध्ये गेली होती, तिथून मी इयरिंग्स घेतले आणि यावेळी ना असं एक मोठं साडी कवर घेतलेलं आहे. अदरवाईज माझ्याकडे सिंगल साडी कवरच आहे, एकेका साडीसाठी किंवा 2 साड्या म्हणजे एका कवरमध्ये मी ठेवत असते. पण म्हटलं एक कवर पण पाहिजे, आत्ता ज्या साड्या काढेल ना मी सगळ्याच्या सगळ्या यामध्ये ठेवून देईल. सो हे एक कवर पण आणलं. या गोष्टी ऑनलाईन पण मिळतात, पण कसं आहे आधीपासून मी तिथूनच घेत होते. सो तिकडे गेलं की मग ती आठवण होते. आता साड्यांचं किंवा ब्लाऊजचं खूप असं कौतुक नाही करत मी, ऑलरेडी माझं दाखवून झालेलं आहे.
आणि फक्त प्राईस सांगते आता, हे ब्लाऊज मी 500 रुपयाचे सांगितलं तुम्हाला, पण ॲक्च्युअल ना याची प्राईस 750 रुपये होती. फर्स्ट कस्टमर होतो आम्ही, थोडीशी बार्गेनिंग केली आणि 3 ब्लाऊज घेतले म्हणून त्यांनी ना थोडे प्राईस कमी केले. बाकी फिटिंग वगैरे झालेली आहे. जेव्हा मी विअर करेल ना तेव्हा परत एकदा तुमच्याशी शेअर करेल. साड्यांचंही सेम तसंच. साड्या पण यावेळी मला खूप छान मस्त क्वालिटीच्या मिळाल्या. ही बघा, थोडी गोल्डन प्लस अबोली कलरमध्ये दिसते, घातल्यानंतर खूप सुंदर दिसते आणि मनासारख्या साड्या मिळाल्या ना की काही वाटत पण नाही. म्हणजे 3 साड्या आणल्यात, नाहीतर काठापदराची किंवा पैठणी घ्यायला गेली तर 3 साड्या तर मी अजिबातच घेत नाही. कारण मला काय वाटतं आता की तेवढे पैसे साड्यांमध्ये मी खरंच इन्व्हेस्ट करत नाही. त्यापेक्षा मला म्हटलं की तू एखादं टॉप घे किंवा मग वन पीस घे. तो मला माहिती आहे की तो वापरला जाणार. पण साड्यांचं कसं आहे मला माहिती आहे, वर्षातून मी ही एकचदा नेसणार आहे. सो म्हणून मी अशाच साड्या घेतल्या यावेळी. पण मस्त मिळाल्या. संक्रांतीसाठी झाली आहे, त्यानंतर ग्रीन आणि ही. तर अशा माझ्या या 3 साड्या. उत्सव मेळ्यामध्ये गेलो होतो तेव्हा सहज रावीसाठी बॅग बघायच्या म्हणून आम्ही गेलो आणि त्यात मीच बॅग घेतल्या. मला इतक्या क्यूट वाटल्या या बॅग. म्हटलं चला, आपल्याला कुठे जायचं असेल किंवा कोणाला तरी गिफ्ट करायचं असेल तर हे खूप छान ऑप्शन आहे. तसंही लहान मुलींना मम्माची बॅग बघून त्यांना ही बॅग हवी असते. सो ही मस्त अशी बॅग आहे. अशी सरळ पण घेता येते, म्हणजे वन शोल्डरवर, आणि अशी पाठीवर पण घेता येते, म्हणजे सॅकसारखी. सो खूप क्यूट असे कलर आहे आणि खूप क्यूट बॅग आहे. आपण पण ही वापरू शकतो, पण मी ही ॲज अ गिफ्ट म्हणून देण्यासाठीच आणलेली आहेत. खरं तर खूप साऱ्या बॅग्स घ्यायची इच्छा होती, पण म्हटलं नको, म्हणून मी 2 घेतल्यात आणि मस्त क्वालिटी आहे याची पण. त्यानंतर आता हे झुमके मी काही काढून दाखवत नाही, पण हे अशा टाईपमध्ये झुमकेसुद्धा घेतलेले आहेत. गेल्यानंतर आई कशा ना कशाचं बी देत असते. गार्डनमध्ये बेलाचं झाड नाही आहे, तुझ्या गार्डनमध्ये हे नाही आहे, ते नाही आहे. सो असं काहीतरी बियाणं देणं तिचं चालू असतं. हे अस्टरचं बियाणं दिलं आहे. झालंच तर एखाद्या कुंडीमध्ये मी हे टाकून देईन. आणि आता नंतरची गोष्ट, तुम्ही खरंच हसाल मला यासाठी. रियांशच्या लंगोटीपासून अमरावतीमध्ये सुरुवात झाली होती घ्यायला, की अजूनही त्याच्यासाठी ना मी हे सगळं तिथूनच आणते. म्हणजे इथे घेत नाही अशातला भाग नाही आहे किंवा इथे मिळत नाही, पण तरीही मी आईला पाठवते, जा आई, हा साईज आहे, यापेक्षा थोडासा मोठा आणायचा आहे, आणि ती घेऊन येते. सो यावेळी पण हे सगळं आणलं आहे. बनियान यावेळी आणलेलं नाही आहे, कारण आत्ता ऑनलाईन ऑर्डर करता येते. फक्त मला यात थोडंसं कन्फ्युजन होतं आणि रियांशची पण खूप नाटकं असतात. सो त्यामुळे हे सामान मी तिकडूनच आणत असते. कोण कोण करतं माझ्यासारखं असं कमेंटमध्ये नक्की सांगा. गेल्यानंतर वाती आणणं तर कंपल्सरी असतं, कितीही असू देत, पण आई सोबत वाती देतेच. सो वाती पण आणलेल्या आहेत. त्यानंतर ही जी चिंच काढली होती बघा, खाण्यातला हा एक पदार्थ यामध्ये राहिला आहे फक्त, चिंच आणि चिंचोके. या चिंचोकेचा कधी टाईम येणार आहे माहिती नाही, पण मस्तपैकी गोड गोड चिंच आहे. याला मस्त मीठ लावून ठेवते, म्हणजे जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मला खाता येईल. अर्ध्याला मीठ लावून ठेवते आणि अर्ध तसंच. त्यानंतर पहिल्या दुसऱ्या दिवशी ना आम्ही लोअर आणि टी शर्ट घेण्यासाठी गेलो होतो. तर लोअर तर मला काही आवडला नाही, पण मी काही टी शर्ट्स घेतल्या होत्या ज्या फक्त 200 रुपीजमध्ये मिळाल्या आणि छान क्वालिटी आहे. तर ही एक ब्लॅक, आणि याचा कलर बघून मी घेतला आहे. आता याचा नेक ना फुल नेक आहे असा. सो उन्हाळ्यात तर ही अजिबातच कामी पडणार नाही, पण मला माहिती नाही खरंच ती पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातही कामी पडणार आहे का, कारण पॅक नेक असला तर घरी घालण्यासाठी कम्फर्टेबल वाटेल की नाही बघा. पण कलर खूप सुंदर होता, मटेरियल पण खूप सुंदर आहे. सो म्हटलं चला आपण असं काहीतरी ट्राय करू शकतो, घातल्यानंतर खूप सुंदर दिसते. तर हे 2 टी शर्ट आणि अधिक महिन्यासाठी बँगल्स घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. ॲक्च्युली ना साड्या आमच्याकडे नव्हत्या, तर बघा या बँगल्स मी घेतलेल्या आहेत. आणि मला काय वाटलं की या साडीवर त्या मॅच होतील, पण अजिबातच नाही. आपल्याला वाटताना असं वाटतं की कलर सेम आहे, पण आता आय डोंट नो कशावर घालणार आहे मी. पण अधिक महिन्यानिमित्त बांगड्या भरतात, सो आम्ही तिघींनी पण एकमेकींना बांगड्या भरल्या होत्या, त्यातल्याच या बांगड्या. त्यानंतर असं काही दाखवण्यासारखं सामान नाही आहे, खूपच छोटं छोटं सामान आहे. मेळ्यामधून घेतलेलं, आईने घेतलं आणि तिने माझ्यासाठी पण घेऊन दिलं. सो पूर्ण गोष्टी मी नाही दाखवल्या, काही आधीच काढून ठेवल्या होत्या. तर अशी छोटीशी माझी ही शॉपिंग. बाकी साड्यांचं किंवा ते जे बो आहे, हेअर बो, ते मी घातल्यानंतर तुमच्याशी शेअर करेल. आत्ता ना मला स्वयंपाक करायचा आहे, हे पण मी इतक्या घाईघाईत शेअर केलं. स्वयंपाक करून मला माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे, प्लॅन आहे तो फिक्स करायचा आहे त्यासाठी. सो म्हटलं स्वयंपाक करून जाते, झालंच तर जेवून पण जाईल, कारण तिकडून आल्यानंतर मैत्रिणीकडे गेल्या म्हटल्यानंतर तासभर कसा जातो माहिती पडणार नाही. आता हे सगळं मी जेवढं मला ठेवता येईल तेवढंच
ठेवून देते. बाकीचं झालंच तर जसं की या बॅग्स वगैरे आहे त्या हव्या तर या आतमध्येच ठेवून देते, म्हणजे रात्री मला हे सगळं आवरता येईल. कशी वाटली माझी ही शॉपिंग? तुम्हाला साड्यांपैकी कोणती साडी आवडली नक्की मला सांगा. बाकी नेसल्यानंतर प्रॉपर तुम्हाला कळेल की कशी आहे साडी. बाहेर जायच्या आधी स्वयंपाक झाला होता, आल्यानंतर जेवले, सगळं आवरलं. आता थोड्या वेळात वॉकसाठी जायचं आहे. म्हटलं थोडासा वेळ आहे तर रियांशचे शाळेचे जे कपडे आहेत त्याला जरा आयनिंग करून ठेवते, कारण 2 दिवसांनी शाळा चालू होणारच आहे. मग एकदम घाईघाईत केल्यापेक्षा पूर्वतयारी असलेली बरी. आणि आज आम्ही दोघांनी ना जे समर वॅकेशनसाठी काही होमवर्क मिळालेलं आहे, काही प्रोजेक्ट आहे, TLM वगैरे बनवायचं आहे, तर ते आज आम्ही थोडंसं काम केलं. म्हणजे नेहमी असंच असतं, पूर्ण महिनाभर जातो आणि शेवटच्या पॉईंटलाच हे सगळं असतं. बरं आता असं वाटतं म्हणजे बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी अशी शाळा जेव्हा चालू होते ना, रियांशची गुरुवारी होणार आहे, तर असं वाटतंय म्हणजे माझंच नाही बऱ्याच जणांचं. तर मी खाली गेले होते तर बऱ्याच जणी बोलत होत्या की मंडेपासून शाळा चालू व्हायला पाहिजे होती. म्हणजे आपल्याला 1 महिन्याच्या सुट्ट्या मिळालेल्या असतात तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की आणखी 2 दिवस सुट्ट्या पाहिजे. म्हणजे मंडेपासून ॲक्च्युली आपल्याला एक न्यू बिगिनिंग किंवा नवीन काहीतरी सुरुवात झाली पाहिजे असं वाटतं. ते अजूनही आपल्या मनात आहे. आणि ॲक्च्युली शाळा चालू झाली ना की व्यवस्थित रुटीन चालू होतं. म्हणजे वेळेवर सकाळी उठणं, वेळेवर रात्रीचं झोपणं. मला तरी स्कूल चालू झाली की जरा बेटर वाटतं, म्हणजे जरा शिस्तीत राहतो आपण इन शॉर्टमध्ये. चला आता हे सगळं करून घेते आणि व्हिडिओ पण मी इथेच एंड करते. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि यापुढेही रेग्युलर व्हिडिओज शेअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कधी-कधी मला वाटतं, म्हणजे कधी-कधी विचार येतो की काय शूट करू, किंवा मग मी असं स्पेशल काहीच करत नाही. पण ॲक्च्युली आपण गृहिणी म्हणा किंवा घरात राहणारी स्त्री म्हणा, तर तिच्या लाईफमध्ये याच छोट्या-छोट्या गोष्टी असतात की आज हे करायचं आहे, बाहेरून हे आणायचं आहे, ते आणायचं आहे. पण तरीही कधी-कधी मिस होऊन जातं सगळं. कधी-कधी आळस येतो, कधी काय करावं सुचत नाही. पण लेट्स होप की जे काही करेल मी बऱ्यापैकी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. सो चला उद्या भेटूया. बाय.